नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचा स्थावर मिळकतीमध्ये जर हिस्सा असेल आणि त्या मिळकतीबाबत जर प्रकरण कोर्टामध्ये गेलं, त्या मिळकतीबाबत काही वाद निर्माण झाला आणि कालांतराने त्या मिळकती संदर्भामध्ये की जो दावा न्यायप्रविष्ट आहे त्याबाबत दिवाणी कोर्टामध्ये ऑर्डर 23 रूल 3 प्रमाणे जर हुकुमनामा झाला किंवा लोक अदालतमध्ये जर त्याची समजूत झाली, म्हणजे दिवाणी कोर्टात जर हुकुमनामा झाला तर त्याला डिक्री म्हणतात, लोक अदालतमध्ये झाला तर अवॉर्ड म्हणतात। जर अवॉर्ड झाला आणि तो अवॉर्ड आणि तो डिक्री घेऊन ती व्यक्ती जर त्या तलाट्याकडे गेली आणि सांगितलं की हा जो अवॉर्ड झालेला आहे किंवा ही जी डिक्री झालेली, हा जो हुकुमनामा झालेला आहे, त्याच्या आधारे 7 बाऱ्याच्या उतार्यावरती त्याचा तू अंमल कर, तर अशा वेळेस त्या नाव लावताना तो जो हुकुमनामा आहे, तो जो अवॉर्ड आहे, त्यावर मुद्रांक भरणं गरजेचं आहे का किंवा तो नोंदवणं आवश्यक आहे का? तर याच्या बाबतीमध्ये बरेच लोकांना माहिती नसतं की याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं असतं किंवा नसतं। अनेक त्याच्यामध्ये मतमतांतर आहेत। कोणी ठामपणे सांगू शकत नाही की याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे किंवा स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं नाही। परंतु सर्वोच्च न्यायालयाचा एक नुकताच निर्णय आलेला आहे, मुकेश विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश, सिव्हिल अपील नंबर 14808/2024। याच्यामध्ये त्यांनी असा निर्णय दिलेला आहे की या प्राप्त परिस्थितीमध्ये त्याच्यावर कोणत्याही तऱ्हेचा मुद्रांक भरणं गरजेचं नाही, तो नोंदवणं गरजेचं नाही। त्यातल्या त्या फॅक्ट्स आहेत त्या थोडक्यात अशा आहेत की ही जी घटना ही मध्य प्रदेशमधील रोडा नावाचे गाव आहे, त्याचा जिल्हा घाट आहे आणि त्यासाठी त्या मुकेशने ही आज फाइल्ड अ सूट फॉर सिम्प्लिसिटी फॉर इंजंक्शन अँड डिक्लेरेशन। आणि त्याच्यामध्ये नंतर काय झालं, त्याच्यावर कालांतराने त्याच्यामध्ये आपसात समजूत झाली आणि ती समजूत कुठे झाली तर राष्ट्रीय लोक अदालत, ज्याला आपण नॅशनल लोक अदालत म्हणतो, तिथे ती लोक अदालतमध्ये ती अवॉर्ड झाला आणि तो अवॉर्ड घेऊन तो त्या तहसीलदारकडे, ज्याला आपण कार्यकारी दंडाधिकारी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणतो, तो त्याच्याकडे गेला आणि त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला विनंती केली की हा अवॉर्ड झालेला आहे तर तू माझं नाव लाव। त्या तहसीलदारने किंवा त्या यांनी काय केलं, मग तो कलेक्टर ऑफ स्टॅट मुद्रांक जिल्हाधिकारी याच्याकडे तो फॉर ओपिनियनसाठी पाठवला। मग त्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी त्या अवॉर्डवरती 6,67,500चा मुद्रांक त्यांनी सांगितलं भरावा लागेल आणि मग त्याच्या विरुद्ध त्यांनी बोर्ड ऑफ रेव्हेन्यू आणि व नंतर उच्च न्यायालय मध्य प्रदेशमध्ये त्यांनी ते रिट पिटिशन दाखल केलं। परंतु मध्य प्रदेश हायकोर्टाने त्यांनी सांगितलं की तुला तो स्टॅम्प हा भरावा लागेल। त्या निर्णयाविरुद्ध नाराज होऊन शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सिव्हिल अपील 14808/2023 दाखल झालं आणि ते जेव्हा सुनावणीसाठी जस्टिस पार्डीवाला आणि जस्टिस महादेवन यांच्या खंडपीठापुढे जेव्हा ते चौकशीसाठी आलं, तेव्हा त्यांनी सर्व कायदेशीर बाजू तपासल्या आणि त्यांनी तपासताना असं बघितलं की या मुकेशचा पहिल्यापासून ज्या मिळकतीबाबत वाद चालू आहे त्याच्यामध्ये त्याचा आधीपासून त्याचा नाव होतं। मग त्याचं नाव जर आधीपासून असेल, त्याचा हक्क होता आणि दुसरं असं आहे की कोणत्याही प्रकारचा नवीन हक्क प्रस्थापित होत नाही। मग असं असेल तर स्टॅम्प ड्युटी भरण्याची, रजिस्ट्रेशन भरण्याची गरज नाही। मग सर्वोच्च न्यायालयाने तो मध्य प्रदेश हायकोर्टाचा निकाल रद्द केला आणि सांगितलं की कुठल्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरण्याची गरज नाही। आता त्यांनी सांगितलेले आहे की इंडियन स्टॅम्प ऍक्ट जो आहे कलम 3 अन्वये त्याला खर्चिकत म्हणता येणार नाही। त्यांनी त्यातल्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या। त्यांनी पहिली गोष्ट अशी सांगितली की ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा त्या मिळकतीपासून पहिल्यापासून
हक्क असला पाहिजे, दुसरं कोणताही नवीन हक्क प्रस्तावित होत नाही, आणि तिसरं तो दावा आहे कलुजनने म्हणजे एकमेकाशी संगनमताने केलेला नाही। या गोष्टी असतील तर देर इज नो नेसेसिटी टू पे द स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी। काय होतं, बऱ्याच लोकांना काही वेळा कायदेशीर तज्ज्ञांनाही कळत नाही, काही वेळा जजेसनाही समजत नाही, आणि त्याच्यामुळे या प्रकारची संभ्रमावस्था निर्माण होते। म्हणून त्यांनी या प्रकारची क्लिअरिटी ही त्या निकालामुळे आणली की तुमचा जर मिळकतीमध्ये पहिल्यापासून हक्क व अधिकार असेल आणि त्याच्यामध्ये जर कॉम्प्रोमाइज झालं, समजूत झाली कोर्टामध्ये किंवा लोक अदालतमध्ये, त्यावेळेस त्या प्राप्त परिस्थितीमध्ये स्टॅम्प ड्युटी भरण्याची गरज नाही, नोंदवण्याची गरज नाही, आणि त्या प्रकारे तुम्ही त्या इतर म्हणजे त्या अवॉर्डच्या आधारे, त्या डिग्रीच्या आधारे तुम्ही त्याचा अंमल हा त्या सातबाऱ्याच्या उतार्यावरती दिला पाहिजे। असो मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। आपल्याला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला। आपल्याला माझा व्हिडिओ आवडला, आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।